नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवलेला आहे चमचमीत तरीदार मसाला वांग। एकदम कोवळे लुसलुशीत असे काटेरी वांगी घेतली आणि त्याचं 5 मिनिटांमध्ये मसाला वांग आपण अशा पद्धतीने बनवलेला आहे। तर खूप सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये आपण हे मसाला वांग बनवलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली हाईप असं नाव आहे तर ते सुद्धा क्लिक करा। तर एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तरीदार मसाला वांग गरमागरम चपाती सोबत खूप छान लागतं। तर हे बनवायला अवघे 5 मिनिटं लागतात आणि खूप कमी मसाल्यामध्ये आपल्याला हे बनवता येतं। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इथे एकदम कोवळे लुसलुशीत आणि काटेरी वांगी आपण घेतलेली आहेत। तर ही वांगी आपल्याला आता कट करून घ्यायची। तर अशा पद्धतीचे कोवळे जर वांगी असतील ना तर त्याचा मसाला वांग खूप छान लागतं आणि आपल्याला बनवायला देखील अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता या साईडनं जे काटे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आणि वांग्याचा अर्धा देठ जे आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर मी पाणी देखील घेतलं एक भांड्यामध्ये। आपल्याला ही वांगी कट करून घेतली की मिठाच्या पाण्यामध्ये लगेच घालून घ्यायचे। तर पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे। तर चाकूने अशा पद्धतीने साईडचे जे काट्याचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अर्धा देठ कट करायचा आहे। संपूर्ण देठ कट न करता अशा पद्धतीने अर्धा देठ कट करून घ्यायचा आणि याचा बघा अशा पद्धतीने आपल्याला 4 फोडी करून घ्यायच्यात। संपूर्ण कट न करता अशा पद्धतीने अर्ध वांग आपल्याला कट करून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये किडीचं जरी असलं तरी ते आपल्याला चेक करता येतं। आता दुसरं वांग देखील अशा पद्धतीने मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा अशा पद्धतीने साईडचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि वांग्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि आतमध्ये वांग जर खराब आहे की काय ते सुद्धा आपल्याला बघता येतं। आता संपूर्ण वांगी कट करून अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहेत। मिठाच्या पाण्यात ठेवले की वांगी काळी पडत नाहीत। आता आपण इथे पॅन ठेवलाय। पॅनमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालून घेऊया आणि पाण्यामधून काढून घेतलेली वांगी अशा पद्धतीने तेलामध्ये घालून घ्यायचे। वांग्यांवरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती 3-4 मिनिटं आपल्याला ही वांगी छान अशी तेलावरती अगोदर शिजवून घ्यायची। याच्यामध्ये आपण मसाला न भरता असे तेलावरती अगोदर शिजवून घेऊया, म्हणजे ही वांगी खूप छान लागतात आणि अगदी कोवळी लुसलुशीत वांगी आहेत। तर शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही। ते आपण जवळपास इथे 60-70% वांगी अशा पद्धतीने तेलावरती शिजवून घेतलेले आहेत। आता हे आपण तेलामधून काढून घेऊया। तर बघा तेलामधून आपण इथून वांगी काढून घेतलेली आहेत। आता इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। तर खोबऱ्याचा किस सुद्धा इथे मी हलकासा भाजून घेतलाय। आता याचं आपण पाणी न टाकता एक वाटण तयार करून घेऊ। त्याच पॅनमध्ये आपण आता तेल होतं थोडंसं शिल्लक, तर अजून थोडंसं तेल घातल्यानंतर जिरे टाकले अर्धा चमचा आणि इथे मी चिमूटभर हिंग घालून घेतला। 2 छोट्या आकाराचे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेत। आता तेलावरती छान असा गुलाबी रंगापर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत कांदा अशा पद्धतीने आपल्याला एकत्र करत राहायचे, म्हणजे कांदा एक साईडने अजिबात असा लालसर होत नाही। चव बाजूने व्यवस्थित असा गुलाबी रंगावरती कांदा छान असा परतवून तयार होतो आणि अगदी मस्त मऊसूत होतो। तर बघा गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि छान असा कांदा आपण आता परतवून घेऊया। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे याची ग्रेव्ही खूप छान अशी तयार होते। तर बघा कांद्याचा कलर बदललेला आहे। गॅस आता इथे मी कमी केलाय। याच्यामध्ये 1 चमचा इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली, ती देखील एकत्र करून घेऊया 1 मिनिटभरासाठी, म्हणजे त्याचा कच्चापणा जो आहे ते निघून जाईल। आता हे छान असं परतवून रेडी झालं की याच्यामध्ये आपण आता टोमॅटोची प्युरी घालून घेऊया। तर मी छोट्या आकाराचे 2 लालसर असे टोमॅटो घेतले आणि अद्रक किसायची जी आपली छोटी किसणी असते त्याच्यावरती किसून घेतलेले आहेत, म्हणजे पटकन याची ग्रेव्ही तयार होते। आता हे आपण छान असं परतवून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती बघा तुम्ही कांदा आणि टोमॅटो मी छान असं परतवून घेतलेला आहे। अगदी मस्त असं तेल सुटलेलं आहे। गॅस आता इथे मी कमी केलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। तर इथे मी पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे। 1 चमचा आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेऊया। 1 चमचा इथे मी गरम मसाला घालून घेते, किंवा तुम्ही जो कोणता भाजीला रोजचा मसाला घालत असाल तो मसाला घालून घ्यायचा। कांदा लसूण मसाला सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। आता हे आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। अगदी थोडीशी चिमूटभर इथे मी लाल तिखट घालून घेतलंय। आता जास्त तिखट आहे म्हणून मी अगदी थोडंसं घालून घेतलंय। आता हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ आणि बघा कांदा टोमॅटो छान असं मॅश होतंय, मस्त असं शिजलेलं आहे। अशा पद्धतीने शिजवून घेतलं की याचा मसाला खूप छान असा तयार होतो। तर आता हे एकत्र करून घेतलेलं आहे
आणि गॅस आपल्याला आता कमी ठेवायचा आहे, म्हणजे मसाला अजिबात आपला पॅनला जो आहे तो करपणार नाही. याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा मसाला एकत्र करून घेऊ. तर आता व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं की याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू. थोडंसं पाणी घालून 3 ते 4 चमचे मी पाणी घालून घेतलं. मसाला सेलसर करून घेतला. पुन्हा तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला छान आपला इथे परतून रेडी झालेला आहे, छान असा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाण्याचा जो कूट करून घेतला होता तो 3 चमचे मी घालून घेतला आहे. आता हे घालून घेतल्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित असा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. आता मसाला आपला करपू शकतो. तर आता मी याच्यामध्ये पुन्हा 4-5 चमचे पाणी घालून घेतलं होतं आणि मसाला सैलसर करून पुन्हा 2 मिनिटासाठी मी शिजवून घेतला होता. आता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय. एकत्र करून घेऊया. तर अगदी बघू शकता तुम्ही कमी साहित्यामध्ये आपण हा चमचमीत असा मसाला तयार केलेला आहे. खूप साहित्य घालायची गरज नाही, खूप मसाले घालायची सुद्धा गरज नाही. रोजचे जे मसाले आहे ते मसाले घालून आपण मस्त असा हा ग्रेव्हीचा मसाला तयार केलेला आहे. आता आपण जे तेलामध्ये शिजवून घेतलेली वांगी होती ती या मसाल्यामध्ये घालून घ्यायची. तर बघा संपूर्ण वांगी इथे मसाल्यावरती मी घालून घेतलेली आहे. आता आपण गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर 1 कप भर पाणी आपण याच्यामध्ये घालू, म्हणजे वांगी जी आपली 30% शिजायची राहिलेली आहे ते सुद्धा शिजतील. अगदी गाळ करायचा नाही आपल्याला वांग्याचा, थोडंसंच पाणी घालून घ्यायचं. आपण जवळपास इथे 60 ते 70% वांगी तेलावरती अगोदर शिजवून घेतलेली आहे. तर बघा मी 1 कप भर याच्यामध्ये पाणी घातलं. हलक्या हाताने वांगी आपण आता मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊ. अगदी मऊसूत असे वांगी शिजतात. आतपर्यंत मसाला जातो. खूप छान. आपण अजिबात मसाला भरून केलेला नाही, पण तरी देखील आतपर्यंत हा मसाला जातो आणि अगदी मऊसूत असे वांगी शिजतात. तर बघा आता हलक्या हाताने मी एकत्र करून घेतले. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं, गॅस कमी करून ठेवायचा आणि छान अशी वांगी ही शिजवून घ्यायची. तर 2-3 मिनिटासाठी मी कमी गॅसवरती झाकण ठेवून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याला तरी सुटली आणि वांगी अगदी मऊसूत अशी झालेली आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण हे मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊ आणि याच्यापेक्षा जास्त घट्टसर मसाला करू नका, कारण की थंड झाल्यानंतर अगदी तो कोरडा असा मसाला तयार होईल. असा सैलसर दिसतोय असाच मसाला आपल्याला ठेवायचा आहे. थंड झाल्यानंतर तो खूप घट्टसर होतो किंवा डायरेक्ट कोरडा पडतो. त्याच्यासाठी असा ओलसर दिसतोय. तुम्हाला वाटत असेल आता पातळ, पण तो थंड झाल्यानंतर खूप घट्टसर होतो. त्याच्यासाठी जास्त शिजवताना जास्त घट्टसर शिजवू नका. आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि याच्यावरती आपण आता अगदी थोडासा पाव चमचा गरम मसाला घालून घेऊया. कोथिंबीर आणि गरम मसाला घालून घेतल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा एकदा हे एकत्र करून घ्यायचे. मस्त अशी मऊसूत ही वांगी आपली इथे शिजलेली आहे. मसाला देखील खूप छान झालेला आहे. मसाल्याला छान अशी तरी देखील आलेली आहे. अशा पद्धतीचं चमचमीत मसाला वांग बनवा, खूप छान होतं आणि झटपट देखील तयार होतं. तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे. 2 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून घेते. गॅस बंद करून आपण भाजीवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या इथे चमचमीत मसाला वांग तयार झालेला आहे. खूप छान मसाल्याला तरी आलेली आहे आणि खूप छान अशी आपली ही मसाले ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर बघा मस्त चमचमीत आणि झटपट तयार होणारा मसाला वांग आपल्या इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीने खूप झटपट तयार झालेला आहे. कोवळ्या लुसलुशीत काटेरी वांग्याचं हे मसाला वांग आपलं तयार झालेलं आहे. असे कोवळे लुसलुशीत वांगी जर असतील तर ते शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही आणि त्याचं मसाला वांग खायला खूप छान लागतं. तर बघा अगदी मऊसूत असं हे आपलं वांग शिजलेलं आहे. मसाला देखील आतपर्यंत असं मस्त व्यवस्थित गेलेला आहे. तर बघा चमचमीत असं काटेरी वांग्याचा आपल्या इथे मसाला वांग तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.